बांधवांनो, जय मल्हार. आता रात्रीचे 12:30 वाजतात. आमचा प्रवास सुरू आहे. काल आम्ही सकाळी घरून निघालो. परभणी, हिंगोली जिल्ह्यातील काही भाग, नांदेडला मुक्कामी गेलो. काल दिवसभर आमचे जेवण नव्हते कुणाचेच. माझ्या सोबतचे सहकारी रात्री 9:30-10 वाजता जेवण केलं. नांदेडमध्ये काही समाजाचे प्रतिष्ठित बांधव भेटायला आले. 12:30-1 वाजेपर्यंत आमच्या गप्पा चालल्या. झोपलो. सकाळी 7 वाजेपासून आज परत फिरतोय. आज दिवसभर जेवण नाही केलं. आता बीडमध्ये जेवण करून निघालो. हे याच्यासाठी सांगायचंय की आम्ही काही फार मोठं काम करतोय का समाजावर काही उपकार करतोय याच्यासाठी नाही, तर आम्ही रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करतोय. घरी केव्हा येतो माहित नाही, घरून केव्हा जातो हे लेकरांना माहित नाही. मी आणि माझ्यासोबत आमचे सरपंच प्रल्हाद भाऊ नेमाने असतील, गोविंद आबा जाधव असतील, संतोष भाऊ काळे, निखिल वीर, विठ्ठल भाऊ आदमाने, शिवराम वीर, हे जे आमचे कधी कधी भगवानराव माथले असतात, बाबासाहेब वैद्य, आमच्यासोबत ड्रायव्हर आमचा राम भैया, ड्रायव्हर म्हणजे तो ड्रायव्हर नाही, आपल्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून आला बिचारा राम भाऊ. ही सगळी मंडळी आपला वेळ सगळा समाजासाठी देते. कोणाचा काहीच स्वार्थ नाही. मला माहितीये, मी आता हा व्हिडिओ टाकतोय, आपण सगळे झोपलेले असाल, सकाळी व्हिडिओ पाहाल, उद्या पाहाल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. माझी विनंती आहे की तुमच्या हातामध्ये मोबाईल आहे भावांनो, तुम्ही रात्री नका जागू, तुम्ही उपाशी राहू नका, तर तुमच्या हातातला मोबाईल चालवा. मी अभिनंदन करेल. मला कौतुक वाटलं. मी आता गाडीमध्ये ते रील्स पाहत होतो. आमचे तरुण मुलं छोटे छोटे रील्स बनवत आहेत, समाजाला आवाहन करत आहे, चलो मुंबई, 21 जानेवारी मुंबई, अभी नाही तो कभी नाही. खरंच भावांनो, सॅल्यूट तुम्हाला. तुमची ही जागरूकता, तुमचं हे समाजाप्रती चाललेलं काम, 21 जानेवारीला इतिहास घडणार आहे. 21 जानेवारीचं एक दिवसाचं आंदोलन नाही, किती दिवस चालल माहित नाही. हिमतीनं चालू. बांधवांनो, तुम्ही झोपा शांत. पण उद्या उठल्यानंतर हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या प्रत्येक धनगराकडे गेला पाहिजे. आजचं जे आमचं शेड्यूल आहे दररोजचं हेच आहे. सकाळी पुन्हा 5 वाजता आम्ही उठणार आहे. उद्या नांदुरा, मलकापूर, मोताळा, बुलढाणा जिल्ह्याचं शेवटचं टोक आहे तिकडचं, तिथे जाणार आहे. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात बांधवांचे फोन येतात, मेसेज येतात, भाऊ आमच्या तालुक्यात कधी, आमच्या गावात कधी, आमच्या जिल्ह्यात कधी. आम्ही एक दिवसही घरी नाही भावांनो. आणि मी प्रत्येक ठिकाणी जायचा माझा प्रयत्न आहे, पण ते शक्य नाही. तुम्हीच दीपक बोराडे आहात. ही लढाई माझी नाही, ही लढाई दीपक बोराडेची नाही, ही लढाई प्रत्येक मल्हार मावळ्याची आहे. ही लढाई आमच्या अस्तित्वाची आहे. ही लढाई आमच्या लेकरा बाळांच्या कल्याणाची. भावांनो, ज्याला ज्याला वाटतं की खरंच आमच्या लेकरा बाळांचं कल्याण झालं पाहिजे, त्या प्रत्येकाला हात जोडून नम्र विनंती आहे. तुम्ही कोणत्याही पक्षाचे असा, कोणत्याही संघटनेचे असा, कोणत्याही नेत्याचे कार्यकर्ते असा, पण भावांनो, पहिले समाजाचे आहेत, आपण ध्यानात ठेवा. म्हणून माझ्या समाजापेक्षा आत्ता माझ्या समोर दुसरी कोणतीच गोष्ट महत्वाची नाही, हा विचार पक्का करा मनामध्ये. चला सगळे मिळून एकदा ताकद लावूया आणि फडणवीस झुकतील त्यांना झुकवूया. येणाऱ्या 21 जानेवारीला चलो मुंबई, आझाद मैदान. या जालन्यातून आम्ही ज्या दिवशी निघू ते कळवू तुम्हाला, पण या मुंबईला येणाऱ्या सगळ्या रस्त्यांनी पिवळे